3 कोटींची मंजुरी, 80 लाख खर्चाचा दावा, तरीही उद्यान ओसाड. सामाजिक वनीकरण विभाग संशयाच्या भोवऱ्यात. बोलवाड ग्रामपंचायतीची भूमिका ना हात में ना साथ में. जनतेच्या पैशाचा हिशोब देणार कोण? सांगली जिल्ह्यातील मिरज येथील बोलवाड गावच्या हद्दीत उभारण्यात आलेले स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान सध्या दुरावस्थेच्या गर्तेत सापडले आहे. 2015च्या शासन निर्णयानुसार राज्यात 68 गावात जैवविविधता उद्याने उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यात बोलवाड तालुका मिरज व खंबाळे तालुका खानापूर या गावाची निवड करण्यात आली. बोलवाड येथील 25 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या उद्यानासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती असे कळत असून सामाजिक वनीकरण विभागाच्या म्हणण्यानुसार येथे सुमारे 80 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे तोंडी सांगितले जात आहे. मात्र या खर्चाचा सविस्तर ताळेबंद देण्यास टाळाटाळ होत आहे. 2023 नंतर उद्यानाची देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी बोलवाड ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्याचा दावा सामाजिक वनीकरण विभाग करतो आहे. मात्र हा प्रस्ताव एकतर्फी व अपूर्ण असल्याचे सांगत ग्रामपंचायतीने तो फेटाळला आहे असे ग्रामपंचायतीकडून तोंडी सांगण्यात येत आहे. आज या उद्यानाची अवस्था पाहता कोट्यावधीच्या योजनेचे वास्तव चित्र समोर येते. वाळलेली झाडे, सुकलेली रोपे, तुटलेली संरचना आणि ढासळलेले सर्व प्रकारचे होर्डिंग बोर्ड अशा दयनीय अवस्थेचा पर्यटकांच्यासाठी कोणतीही मूलभूत सुविधा न करता भयान अवस्थेत खितपत पडला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उभारलेले उद्यानच आज ओसाड, उजाड आणि उपेक्षित अवस्थेत आहे. स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून जनतेच्या पैशांचा चुराडा का अपव्यय झाला हा प्रश्न अनुत्तरित आहे. या गंभीर प्रश्नाची दखल कोण घेईल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. या प्रकल्पातून निर्माण झालेले महत्त्वाचे प्रश्न 3 कोटींच्या मंजुरीतून नेमका किती निधी आला आणि कोणत्या कामावर किती खर्च झाला? हस्तांतरण प्रक्रिया अधिकृत व पारदर्शक होती का की ती एकतर्फी निर्णय होता? उद्यानाची सध्याची दुरावस्था पाहता जबाबदारी नेमकी सामाजिक वनीकरण विभागाची की बोलवाड ग्रामपंचायतीची? जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पाचा हा कथित चुरडा नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला याचा पारदर्शक तपास होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पर्यावरण संवर्धन या उदात्त उद्देशालाच काळीमा फासला जाईल अशी भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. जन्माला घालायचं आणि नंतर जबाबदारी झटकायची ही प्रशासनाची पद्धत योग्य आहे का? ग्रामपंचायतीकडून देखील त्यांच्या हद्दीमध्ये विकसित झालेल्या या उद्यानाच्या काळजीपोटी तरी काही कर्तव्य पार पाडली आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. आर्थिक ताळमेळाचा संभ्रम हा या गोंधळ व दुरावस्था निर्माण होण्यास तर कारणीभूत नाही ना, अशी चर्चा परिसरात रंगत आहे. या उद्यानाच्या दुरावस्थेस सामाजिक वनीकरण की बोलवाड ग्रामपंचायत जबाबदार कोण? जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीस कारणीभूत कोण? जबाबदार असणाऱ्या संबंधित निष्क्रिय अधिकारी कर्मचारी यांना प्रशासन जाब विचारेल का? अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.